नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अभिनय कट्ट्याच्या योगकट्ट्यावर मोठ्या उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त अभिनय कट्ट्याच्या योगकट्ट्यावरती योग प्रशिक्षक श्री वसंत केळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नित्य नियमनाने योग साधनेसाठी येणाऱ्या नौपाडा विभागातील प्रत्येक योग साधकांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलं. नौपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो स्थानिक संचालक किरण नागती यांच्या निःशुल्क चालणाऱ्या योगकट्ट्याचा लाभ घेत आहेत. त्या ज्येष्ठांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. आमचा प्रभाग निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी या योगकट्ट्याची सुरुवात 3 वर्षापूर्वी करण्यात आली आहे. अनेक जण या योगकट्ट्यावर येऊन आजारमुक्त सुद्धा झाले आहेत. जागतिक योग दिनानिमित्त प्रत्येकाने आपले अनुभव यावेळी सांगितले. शांती, समाधान, आनंद एकत्र मिळवण्यासाठी आपण सुद्धा रोज सकाळी 6 ते सायंकाळी 7:30 या वेळेमध्ये योगकट्ट्यावरती येऊन योग साधना करावी असं आवाहन किरण नागती यांनी केलं आहे. खरं तर भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये एक योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि 21 जून 2015 रोजी त्याची सुरुवात सुद्धा झाली. जवळपास 193 देशांपैकी 175 देश तयार झाले आणि जगभरातला हा राष्ट्रीय योग दिवस खरं तर मोदी साहेबांच्या पुढाकारानं सुरू झाला. त्याच्यामुळे एक भारतीय असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान असतो आणि त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे आज योगकट्ट्यावर इथे अभिनय कट्ट्याच्या श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रात वसंत केळकर सरांसारखे योगगुरू लाभणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि गेली 3 वर्ष होऊन गेलेत. आता 3 वर्ष सातत्यानं आपल्या या नौपाडा विभागातल्या परिसरातल्या जास्तीत जास्त संख्येनं येणाऱ्या प्रत्येकासाठी हा योग वर्ग सुरू असतो. त्यामुळे आज योग दिन इथे साजरा करणं हे आमचं परम कर्तव्यच आहे. नमस्कार, मी मंदार भडकमकर. 2019 सालपासून माझी आणि केळकर सरांची ओळख झाली. पूर्वी हाच योग वर्ग आनंदाश्रम इथे चालायचा. त्यानंतर करोना काळात 2020-21 साली बंद पडल्यामुळे 2022 पासून म्हणजे गेले 3 वर्ष मी सलग येत आहे. आणि मुख्यतः ह्या योग वर्गामुळे मला लागलेली सवय म्हणजे लवकर सकाळी उठून योग साधना करण्यासाठी इथे येणं. आणि सरांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे निस्वार्थपणे देत राहिलेत ते आणि निस्वार्थपणे योगसेवा ते करत राहिलेत. हे फार मोठं आहे. आजच्या काळात हे बघायला मिळत नाही आणि अशी माणसं लाभणं हे सुद्धा आमच्यासारख्यांचं मी म्हणतो एक नशीबवान आम्हाला समजतो. माझं नाव वसंत केळकर, योग शिक्षक. गेले 22 वर्ष मी योग साधनेमध्ये आहे. 2002 सालापासून मी सुरुवात केली. आज 25 साली नित्य नेमाने योग साधना करतो. योग साधना हे अनुभवशास्त्र आहे. प्रत्येक गोष्ट अनुभवातून मिळवायची आणि आपण मिळवलेली सगळ्यांना द्यायची आणि त्या देण्याच्या माध्यमातून समाज आपला निरोगी करायचा हे उद्दिष्ट. आणि त्या उद्दिष्टासाठी माझी तळमळ आणि त्या तळमळीसाठी दररोजचा हा योग वर्ग. 3रं वर्ष आहे आमचं इथे योग साधना सुरू झाली. जागा योग साधनेसाठी मिळणं हे किती कठीण आहे, त्याला किती पैसे लागतात. पण हे सगळा जो प्रॉब्लेम किंवा आपल्याला जे अशक्य वाटतं इथे खाली लिहिले अशक्य ते शक्य करतील स्वामी. इथले स्वामी आहेत ते आपले किरण साहेब आहेत. त्यांनी 1 सेकंदामध्ये इथे या आणि सुरू करा. पैसा हा कन्सेप्ट काढून टाका. 1 पैसा मला नको. पैशात कुठेही आपल्याला आनंद किंवा आपल्या आजारपणासाठी पैसा हा त्रासदायक ठरू शकतो आणि तोच पैसा नसणं म्हणजे आपली समृद्धी आहे आणि ती आपण मिळवतो ती या इथे योग साधनेच्या नित्य नेमाने ह्या दिलेल्या पूर्ण स्वामींच्या मठाच्या जागेच्या माध्यमातून. योगासाठी जवळजवळ 20 एक वर्ष मी येतोय आणि त्याचा मला बराच फायदा पण आहे की आज 84 वर्षाच्या वयामध्ये मी कंटिन्यू काम करू शकतो, कुठे पण जाऊ शकतो वगैरे. जे काही मला मिळालं आहे हे योगामुळे मिळालं आहे. रेग्युलर हा वर्ग सुरू झाल्यामुळे आम्हाला त्याचा पुष्कळ उपयोग आहे. विशेषतः मला त्याचा उपयोग झाला की माझं BP नॉर्मल झालं. नंतर पाठ करण्याचे विकार होते ते व्यवस्थित झाले आणि डायबिटीसचं सुद्धा जे सरांनी सांगितलं ते व्यायाम केल्यामुळे डायबिटीस माझा नॉर्मल
लेवलवर आला. हा मला त्याचा नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये चांगला उपयोग झाला. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ढोकाई येथील शरद पवार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडून ढोकाई येथील मिनी स्टेडियममध्ये पतंजली योग समितीच्या सहकार्याने योग दिन साजरा करण्यात आला आहे. योग ही भारताची परंपरा आहे. योगासनाने बुद्धी, मन आणि शरीराचा विकास होतो. म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगाला दिलेली एक मोठी देणगीच आहे. सारे विश्व आपले कुटुंब आहे आणि त्या सर्वांची बुद्धी, मन, शरीराचा चांगला विकास व्हावा या उद्देश डोळ्यासमोर ठेवून योग दिनाची सुरुवात केली गेली. योग दिनानिमित्त शाळकरी मुले, सरकारी ऑफिस व इतर सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला गेला. दररोज प्रत्येकाने 24 तासांपैकी प्रत्येकाने 1 तास स्वतःसाठी काढला पाहिजे आणि दररोज नियमितपणे योगा केला पाहिजे असे आयोजक दत्ता खडगे यांनी सांगितलं. या योग दिनानिमित्त पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी, गुरुकुल विद्यापीठाचे विद्यार्थी, जितेंद्र मडवी, निलेश पाटील, हेमंत म्हात्रे, मत्स्यगंधा पवार आणि इतर सहकारी येथे उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे हा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. योग ही भारताची परंपरा आहे आणि ही भारतीय परंपरा पूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. ही भारताने दिलेली, जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. आणि भारतात जे शासकीय आस्थापना असतील, शाळा असतील किंवा जे काही रहिवासी असतील, सगळ्या ठिकाणी आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. याच्यामध्ये जे शाळकरी मुलं असतील, वयस्कर असतील, हे सगळे योग दिन साजरा करतात. ह्या योगामुळं आपली शारीरिक यष्टी तर चांगली राहतेच, मात्र आपलं जी बुद्धीसुद्धा वाढ होते. तर ह्या सगळा सर्वांग विकास जो आहे या योगामुळे होतो. त्याच्यामुळं योगा हा दररोज केला जातो. आता या ठिकाणी आपण जे ढोकाळीमध्ये शरद पवार स्टेडियम आहे, या स्टेडियमचं उद्घाटन सुद्धा योग दिनाने झालेलं आहे आणि गेल्या 11 वर्षापासून ह्या नियमितपणे या ठिकाणी योग दिन साजरा केला जातो. आमदार संजय केळकर हे नेहमी इथं उपस्थित असतात आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही इकडं सगळं योग दिन साजरा करतो. आताची जी पिढी आहे, आपण बघितलं जास्तीत जास्त वेळा मुलांचा रील्स, मोबाईल बघण्यामध्ये जातो. मला वाटतं की ते सोडून दररोज कमीत कमी स्वतःसाठी 1 तास, 24 तासापैकी 1 तास काढला पाहिजे आणि दररोज सकाळी न चुकता योगा केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान सुद्धा असतील, दररोज सकाळी न चुकता योगा करतील. रामदेव बाबा असतील किंवा पतंजलीचं जे काही कार्य देशभर चालू आहे, तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यांची मदत घेऊन प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी सकाळी उठल्यानंतर 1 तास योगा केला पाहिजे, जेणेकरून आपलं मानसिक जे विकास
विकास आहे तो चांगला होईल, शारीरिक विकास चांगला होईल आणि ज्या काही व्याधी आहेत त्या दूर होतील. त्याच्यामुळं आणि याचा फरक आपल्या पूर्ण दिवसभर जे आपलं दिनचर्या चालली त्याच्यावरती पडणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की योगा जरूर प्रत्येकाने केला. ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आमदार निरंजन डावकरे, उपजिल्हाधिकारी सचिन चौधर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाणटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक मनीषा शर्मा, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी ब्रह्मकुमारी पतंजली योग केंद्राचे साधक, अनुयायी, जिल्हा प्रशासनातील इतर कर्मचारी आणि अधिकारी, योग साधक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आयोजित जागतिक योग दिनानिमित्त योगासन शिबिर संपन्न झाले. भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा आमरे त्याचबरोबर रमेश आमरे यांच्या वतीने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आलेला होता. योग शिक्षिका जयश्री शुक्ला यांनी उपस्थित नागरिकांना या ठिकाणी योगासना शिबिरांतर्गत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मोठ्या संख्येने
हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस हॉल येथे नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक योग दिन साजरा केला. योगासना शिबिरांतर्गत विविध योग आसनांचा लाभ या ठिकाणी घेतला. तसेच याबाबतची माहिती देखील जाणून घेत या उपक्रमाचा आनंद घेतला. तसेच फिट राहण्याकरिता योगा हा अत्यंत मूलभूत असा मंत्र आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी दररोज योगा करून आपले आरोग्य जपावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे. अत्यंत हसत खेळत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जागतिक योग दिनानिमित्त योगासना शिबिर ठाण्यातील हिरानंदानी मेडोज क्लब हाऊस हॉल येथे संपन्न झाले. मोठ्या संख्येने या सोसायटीमधील रहिवाशांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे. या संदर्भातील अधिक माहिती यावेळी माजी नगरसेविका स्नेहाताई आंबरे यांनी दिली आहे. तर नागरिकांनी देखील या शिबिराबाबत भरभरून असं कौतुक केलं आहे. जागतिक योग दिनाच्या सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गाने गेली 11 वर्ष योग दिन हा साजरा होत आहे. तुम्ही बघाल की देशात प्रत्येक घरात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रदेशात हा देश योग दिन साजरा होतो आहे. असे योगा केल्याने आपलं मन स्थिर राहतं. आपण दिवसभरची धावपळ करत असतो, त्याच्यामागे योग करणं हे 20 ते 25 मिनिट योग हा केलाच पाहिजे. तुमचं मन शांत राहतं, तुम्ही निरोगी राहता. म्हणून योगा दिनानिमित्त मी एवढं सांगतो की सर्वांना शुभेच्छा देतो आणि योग प्रत्येकाने केलंच पाहिजे. सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार होते आणि योग दिनाच्या जागतिक योग दिनाच्या आजच्या दिवशी सगळ्यांना ठाणेकरांना शुभेच्छा देते. बोलायचं एवढंच आहे की प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी किमान 20 तरी मिनटं काढून योगा करावे. आणि आजच्या योगा दिनाला भरपूर प्रतिसाद दिला महिलांनी जास्त करून. आणि प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी पण विचार करावा हीच माझी हे. आणि आजच्या दिनाच्या परत एकदा सांगते शुभेच्छा. आपल्या मोदीजींनी योगाला संपूर्ण जगामध्ये पूर्णपणे प्रसिद्धी दिली आणि ह्याचं कारण मोदीजी आहेतच, पण त्याचबरोबर योग ही आपली पुरातन पद्धती आहे आणि मनाला आणि शरीराला चांगल्या प्रकारे वळण देण्याची ही पद्धती आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि 170 जगातल्या 170 देशांमध्ये हा दिवस हा योग दिवस म्हणून पाळला जातो. सर्व तरुणींनी आणि सर्व सिनियर सिटीजन्सनी नियमितपणे योग साधना करून आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. हॅलो, नमस्कार. आजच्या योग दिनाबद्दल मॅडमनी सगळंच सांगितलं आहे आणि आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांना हे संधी दिल्यामुळे स्नेहाताईला फारच थँक्यू सांग. आजचा योग दिन स्नेहाताईंनी अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक खूप खुश आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये योग करत राहू. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणि शिवसेना प्रवक्ता शायना NC यांच्या पुढाकाराने योगा बाय द वे या उपक्रमाचं मरीन ड्राईव्हवरती आयोजन केलं होतं. यंदाच्या उपक्रमाचे हे 11वे वर्ष असून या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांसोबत योगाभ्यासही केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागल्याचं सांगितलंय. आज योगाचे महत्त्व सगळ्यांना पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदी 3 लाख विद्यार्थ्यांसोबत विशाखापट्टणम येथे योग दिन साजरा करत आहेत. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिंदे यांनी शिवसेना प्रवक्ता शायना NC आणि इंडियन कोस्ट गार्डला शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ता शायना NC, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी, ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता, योग शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.